विभागात काम करतो। दारुवळी नावाची ही माझी स्वरचित कविता आहे। माझ्याच वर्गातला एक मित्र 3 महिन्यापूर्वी वारला दारूमुळे। तर तेव्हा मला ही सुचलेली कविता आहे। म्हणजे मी त्याच्या अंत्ययात्रेला गेलो होतो, त्यावेळेस मला तिथं सुचली। बघा, दारूवळी। पांढरे केस कातडी हाताला हाडाला चिकटलेली, पांढरे केस कातडी हाडाला चिटकलेली, डाळते अश्रू म्हातारी स्मशानात बसलेली, करते आक्रोश राख हातात आवळून बसलेली, दारून केलीस र जीवाची राख रांगोळी, ठरलास र तू दारूवळी। म्हणजे त्या मित्राचे जे वडील होते ते सुद्धा दारूच्या व्यसनापायी तो लहान असताना गेले। आणि हा माझा मित्र सुद्धा वयाच्या 34व्या वर्षी, त्याला 2 मुले, 3 वर्षाचा एक वर्षाचा, अशा याच्यामध्ये गेले। तर त्याची जी आई ती तिथं रडत असताना म्हणजे मी ही कविता केली। बाप गेलता सोडून अर्ध्यावरी, लय प्रेम होतं त्याचं बी या अवधसेवरी। बाप गेलता सोडून अर्ध्यावरी, लय प्रेम होतं त्याचं बी या अवधसेवरी। तुझ्यासाठी र सोन्या फक्त तुझ्यासाठी, कसून कंबर राहिली होती उभी, पोरासाठी सावर स्वतःला सांगत होती सगळी, ठरलास र तू दारूवळी। बघा, आज समाजात बघतोय 3 दिवसापूर्वीच एक महाराज आहेत आपले मोरे, त्यांनी आत्महत्या केली। म्हणजे प्रबोधन करणारे सुद्धा आत्महत्या करतात। पण एक आई असते, ती कितीही गरीब असली तरी तिला जर एक धीर दिला कोणी का नाही तुझे मुलं बाळ लहान आहेत, तर ती त्यांच्यासाठी कंबर कसून उभी राहते। तर ते तिने याच्यात मांडले। खायला नव्हता घरात दाना, करावा लागलं जीवाचं रान, अंगावर नव्हता ठेवला तो बाण फुटका मनी। बघा, ज्या घरामध्ये व्यसन असतात तिथल्या स्त्रीची अवस्था अतिशय दयनीय असते। का ती स्वतः मोलमजुरी करते, पण तरी तो जो तिचा नवरा असतो तो ते सुद्धा ठेवत नाही तिच्याकडे। खायला नव्हतं घरात दाणं, करावं लागलं रे जीवाचं रान, अंगावर नव्हता ठेवला तेव्हा बाण फुटका मनी, लागून त्या दारूच्या व्यसनी, परपंचाची केलती राख रांगोळी, ठरलास र तू दारूवळी। यानंतर आपण बऱ्याचदा अशा चर्चा ऐकतो की दारू बंदी झाली पाहिजे, ते झालं पाहिजे। समाजासाठी घातक ही गोष्ट, ही सर्वांना कळते। इथं बसलेला असा एकही व्यक्ती नाही की ज्याला हे लक्षात येत नाही किंवा समजत नाही की ह्या दारूमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले। पण तरीही त्याच्यावर म्हणजे समाज डोळेझाक करतोय, बाजूला बघून घेतोय, कारण ज्याचं त्याचं हित असतो आणि मला काय करायचंय, कारण की आग थोडी माझ्या घरापर्यंत आली, असा माणूस विचार करत असतो। म्हणे कर पाहिजे सरकारला, नाही करत दारूबंदी, गेलं र पोरग माझं, सुनाला बी करावी लागतील दोन्ही भांडी। म्हणजे माग जे तिनं सहन केलंय, कारण एकट्या स्त्रीने या जगामध्ये जगणंच मुश्किल आहे, तर ती लहान जी मुलं असतात त्यांना वाढवणं, तिची जी काही पराकाष्ठा असते किंवा जी हाल अपेक्षा असते, फक्त ती स्त्रीच जाणू शकते। म्हणे कर पाहिजे सरकारला, नाही करत दारूबंदी, गेलं र पोरग माझं, सुनाला बी करावी लागतील दोन्ही भांडी। हिसकावून घेता घास लेकरांचा, खायला नसतं त्यांना, म्हणता मेल्यावर भूक बळी। बघा, इगतपुरी तालुका आणि त्र्यंबकेश्वर तालुका हे असे 2 तालुके आहेत। त्याच्यानंतर पालघर तालुका, आदिवासी तालुके आहेत। आणि इथं जे भूकबळीचं प्रमाण हे प्रचंड आहे, कुपोषणाचं प्रमाण सुद्धा प्रचंड आहे। शासन खूप साऱ्या योजना राबवतं, बालवाडीमध्ये भरपूर खायला देतं, खूप शासन खर्च करतात, पण जो प्रश्न आहे तो सुटत नाही। त्याच्या मागचं कारण काय आहे, तर आदिवासी भाग जास्त असल्यामुळे असं मोजकं जर 1-2% जर सोडलं तर प्रत्येक ठिकाणी काय आहे, म्हणजे ते व्यसनाचं प्रमाण जास्त आहे। आणि त्याच्यामुळे ही जी समस्या आहे त्याचं मूळच दारू आहे। ते इतर ठिकाणून आपण ते पूर्ण करू शकत नाही। तर ह्या ग्रामीण भागातली जी समस्या आहे, का हिसकावून घेता घास लेकरा बाळांचा, खायला नसतं त्यांना, म्हणतात मेल्यावर भूक बळी, ठावा आहे तुम्हास आणि आम्हास, ते असतात दारूबळी। धन्यवाद।